बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत रिपोर्टची रूपरेखा बदलणे व रिपोर्टमध्ये परिवर्तन करणे. त्यासाठी आपण आपले लायब्ररी डेटाबेसचे उदाहरण वापरूया. मागील ट्युटोरियलमध्ये आपण रिपोर्ट कसा बनवायचा ते शिकलो. आपण बुक्स इश्यूड टू मेंबर्स रिपोर्ट हिस्ट्री शीर्षक असलेला रिपोर्ट बनवला आहे. आता त्यामध्ये बदल कसे करायचे ते शिकूया. लायब्ररी डेटाबेसमध्ये डाव्या पॅनेलवरील रिपोर्ट या आयकॉनवर क्लिक करा. उजव्या पॅनेलमध्ये रिपोर्टच्या सूचीत बुक्स इश्यूड टू मेंबर्स रिपोर्ट हिस्ट्री हा रिपोर्ट दिसेल. या रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून मग एडिटवर क्लिक करून तो उघडा. आता आपल्याला रिपोर्ट बिल्डर विंडो ही नवी विंडो दिसेल. हा स्क्रीन 3 मुख्य भागांनी बनलेला आहे. वरच्या आणि खालच्या भागातील पेज हेडर आणि फुटर, हेडरचा भाग आणि डिटेलचा भाग. याशिवाय आपण रेकॉर्ड हेडर आणि फुटर हा भाग देखील रिपोर्टमध्ये समाविष्ट करू शकतो. त्यासाठी मुख्य स्क्रीनवरील पांढऱ्या भागात राईट क्लिक करा आणि इन्सर्ट रिपोर्ट हेडर /फुटर वर क्लिक करा. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ऑरेंज भागावर डबल क्लिक करून या भागांचे आकार कमी जास्त करता येतात. पुढे जाण्यापूर्वी येथे रिपोर्ट डिझाइन विंडोचा स्क्रीनशॉट बघा. आपला रिपोर्ट अशा प्रकारचा बनवण्यासाठी आपण त्यात बदल करूया. आपण विविध विभागांमध्ये टेक्स्ट लेबल्स घालूया. तसेच फॉन्ट्स, फॉर्मॅटिंग आणि स्पेसिंग आपल्याला हवे तसे करून घेऊ. प्रथम काही रिपोर्ट हेडर्स आणि फुटर्स समाविष्ट करूया. त्यासाठी लेबल फील्डच्या आयकॉनवर क्लिक करा. हा आयकॉन रिपोर्टमध्ये मेनूबार खालील कंट्रोल्स टूलबार मध्ये दिसेल. आधी दाखवल्याप्रमाणे हे रिपोर्ट हेडर भागात ड्रॉ करा आणि त्यावर डबल क्लिक करा, ज्यामुळे उजवीकडे प्रॉपर्टीज विंडो उघडेल. येथे लेबल समोर टाईप करा बुक्स इश्यूड टू मेंबर्स रिपोर्ट हिस्ट्री आणि एंटर दाबा. तसेच आपण याची फॉन्ट स्टाईल बदलूया आणि एरियल ब्लॅक, बोल्ड आणि आकार 12 निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा. पुढे स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे रिपोर्ट हेडर मध्ये अजून एक लेबल समाविष्ट करा. उदाहरणार्थ टाईप करा रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय असिस्टंट लायब्ररियन. आणि नंतर फॉन्ट स्टाईल बदलून ती एरियल, बोल्ड, इटॅलिक आणि आकार 8 करा. रिपोर्ट फुटरच्या भागात लेबल समाविष्ट करण्यासाठी या सर्व स्टेप्स पुन्हा करा. आता लेबल समोर नेहरू लायब्ररी, न्यू दिल्ली असे टाईप करा. आणि नंतर फॉन्ट स्टाईल बदलून ती एरियल, बोल्ड, इटॅलिक आणि आकार 8 करा. आता आपण स्पेसिंग मध्ये थोडे बदल करा. प्रथम पेज हेडर आणि रिपोर्ट हेडर मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करून पेज हेडरचा भाग लहान करा. आणि क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीचा वापर करून हे वरच्या बाजूला न्या. पुढे रिपोर्ट हेडरच्या भागाचा आकार लहान करा. त्यासाठी रिपोर्ट हेडर आणि हेडर मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करा.
रिपोर्ट फुटर आणि पेज फुटर मधील स्पेसिंग कमी करण्यासाठी सर्व स्टेप्स पुन्हा करा. पुढे हेडर लेबल्स मध्यभागी आणूया. त्यासाठी सर्व लेबल्स सिलेक्ट करताना प्रथम बुक टायटल वर क्लिक करा आणि मग शिफ्टचे बटण दाबा आणि दाखवल्याप्रमाणे उरलेल्या लेबल्सवर क्लिक करा. आता ते मध्यभागी आणण्यासाठी अप ॲरो बटणाचा वापर करा. आता आपण हेडरची बॅकग्राऊंड फिकट निळी करूया. त्यासाठी प्रॉपर्टीज मध्ये जा आणि बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट बदलून नो करा आणि नंतर बॅकग्राऊंड कलर्सच्या सूचीतून ब्लू 8 निवडा. डिटेल या भागासाठी आपण हेच करणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण डिटेलचा भाग आणि रिपोर्ट फुटर भाग यामधील स्पेसिंग वाढवूया. आणि नंतर फील्ड्स मध्यभागी आणूया. दाखविल्याप्रमाणे डिटेल या भागाच्या बॅकग्राऊंडसाठी आपण फिकट ग्रे रंग निवडूया. पुढे आपण चेक्ड इन फील्डसाठी डेटा फॉर्मॅटिंग मध्ये बदल करू. ह्याची 1 किंवा 0 ही बुलियन व्हॅल्यू असल्यामुळे ते आपल्याला ट्रू किंवा फॉल्स ही किंमत दाखवते. आपण ते बदलून येस किंवा नो असे पर्याय दाखवू. त्यासाठी डिटेल सेक्शन मध्ये उजवीकडे असलेल्या चेक्ड इन फील्डवर डबल क्लिक करा. आता उजवीकडे असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये डेटा टॅबवर प्रथम क्लिक करा. डेटा फील्डच्या पुढील चेक्ड इनच्या बटणावर क्लिक करा. फंक्शन विझार्ड नामक नवी पॉपअप विंडो उघडेल. येथे प्रथम उजवीकडे खाली असलेल्या फॉर्म्युला टेक्स्ट बॉक्स रिकामा करा. नंतर कॅटेगरीच्या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा आणि नंतर इफ वर डबल क्लिक करा. आता उजवीकडे आपल्याला नवे कंट्रोल्स दिसतील. पहिल्या टेक्स्ट बॉक्सच्या पुढे उजवीकडील सिलेक्ट आयकॉन वर क्लिक करा. येथे चेक इन डबल क्लिक करा. पुढे दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण डबल कोट्स मध्ये येस टाइप करा आणि नंतर तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये नो टाइप करा. आता आपण प्रॉपर्टीज मधील जनरल टॅब वर जाणार आहोत. खाली फॉर्मॅटिंग समोरील बटणावर क्लिक करा. येथे कॅटेगरी लिस्ट मधील टेक्स्टवर क्लिक करा आणि मग ओके बटणावर क्लिक करा. आता रिपोर्ट सेव्ह करा. आता आपण बदल केलेला हा रिपोर्ट उघडून बघा. त्यासाठी वरील एडिट मेनूवर क्लिक करून मग एक्झिक्युट रिपोर्ट वर क्लिक करा. आणि हा आपला लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दाखविणारा रिपोर्ट आहे. स्पेसिंग, हेडर्स, फुटर्स, फॉन्ट्स कडे तसेच येस किंवा नो सांगणाऱ्या चेक्ड इन फील्ड कडे लक्ष द्या. आता आपल्या रिपोर्टमध्ये बदल झाला आहे. अशा प्रकारे आपण मॉडिफाइंग अ रिपोर्ट वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात. रिपोर्टची रूपरेखा बदलणे व रिपोर्टमध्ये परिवर्तन करणे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.